तर हे बघा, हे आहे आपलं चमचमीत गावरान पद्धतीचं वांग। ही वांग्याची भाजी आहे। हे खारं वांग नाही किंवा भरलेलं वांगंसुद्धा नाही। ही वांग्याची भाजी बनवली अशा पद्धतीने की तुम्ही एकदा हिची खाऊन बघा, करून बघा। भरलेलं वांग, खारं वांगची चव तर एकदमच विसरून जाता आणि इतकं छान लागतं। सोप्या पद्धतीने आहे, कमी वेळामध्ये बनतं, कमी साहित्यामध्ये बनतं, पण खायला याची चव इतकी अप्रतिम लागते। ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत तर मग एकदमच अफलातून लागते भाजी। इतकी मस्त वाटते वांग्याची चमचमीत झणझणीत भाजी। करून नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा असेच रेसिपी बघण्यासाठी। तर आपल्याला आज भरलेलं आणि खारं वांगं नाही बनवायचं, पण एक छान मसाला करून अशी वांग्याची चमचमीत भाजी बनवायची। बघा, छोटे छोटेसे वांगे भेटलेत बघा, त्यामुळं ना मला वाटलं जाऊ दे, नेहमी नेहमी भरलेलं वांगं करण्यापेक्षा जरा थोडंसं आपण वांग्याचीच भाजी करूया चांगली मसाल्याची। तर हे छोटे छोटे वांगे घेतलेले आहेत, ह्याला जरा साईडला ठेवून घेऊया। हे असे बारीक बारीक वांगे आलेले आहेत, हे जरा साईडला ठेवून घेते आणि आपण ह्याला छानपैकी एक मसाला करायचा। थोड्याशा अगदी थेंबर तेलामध्ये ना जरा लसणाच्या पाकळ्या अशा परतून घ्यायच्या, म्हणजे भाजून घ्यायच्या, जोपर्यंत ना ह्याच्यावर डाग पडत नाहीत, नरम सॉफ्ट लसूण पडत नाही तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये किसलेलं खोबरं, सुकं खोबरं टाकू शकता किंवा असं किस टाकू शकता। तर इकडे मी सुक्या खोबऱ्याचा किस टाकलेला आहे, लसणासोबत तो तुम्ही भाजू शकता। हे बघा, असा भाजून घ्यायचा जोपर्यंत खोबरं छानपैकी असं कलर चेंज होत नाही तोपर्यंत। बघा, मस्त कलर चेंज झालं का नाही, लसूण आणि खोबरं चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि इतकं मस्त क्रिस्पी झालेत ना खोबरं। हे बघा, मस्त झालं का नाही, म्हणजे आपण बघा काळा मसाला भाजतो तसंच याची चव लागन वांग्याला। थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि याचं वाटण करायचं जाडसर, अजिबात पाणी टाकायचं नाही, फक्त फिरून घ्यायचं मिक्सरमध्ये। हे बघा, खोबरं, कोथिंबीर आणि लसूणचं कसं वाटण केलेलं आहे छानपैकी। आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया। प्लेटमध्ये काढून घेतलं, याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकते, कारण लसूण वापरला आहे खोबऱ्यामध्ये, त्यामुळे इकडे फक्त शेंगदाण्याचा बारीक कूट टाकायचा 2-2.5 चमचे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर अजून ॲड करायची। त्यानंतर आता बेसिक मसाले टाकून घेऊया। लाल मसाला, त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत धना पावडर, गरम मसाला, आपले रोजचे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आवडीनुसार। इकडे मी धना पावडर टाकते, हळद टाकायची, तर याच्यात थोडीशी हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकायचं, जितकं लागेल तितकं आपल्या भाजीपुरतं। त्यानंतर धना पावडर टाकलेले आहे आणि आता हे सगळे मसाले जे आहेत ना ते चोळून घ्यायचे व्यवस्थित। हे बघा, एकजीव करून घ्यायचा। हा असा मसाला ना तुम्ही 2-4 दिवसासाठी करून ठेवू शकता फ्रीजमध्ये, म्हणजे अशा छोट्या छोट्या भाज्यासुद्धा अशा मसाल्यामध्ये मस्त बनतात झटकेपट। तर आपण काय करायचं, मसाला झाला तयार। आता हे जे वांगे आहेत ना, ह्याला जरा मधोमध कट मारायचा। आता हे भरलेलं वांग नसलं तरीसुद्धा ह्याला अशी मधोमध एकच कट मारायचा, असं 4 भाग नाही करायचे। जसे आपण नॉर्मल वांग्याला 4 भाग करतो बघा भरलेला, तसं नाही, याला फक्त एकच कट मारायचं। काय होतं, जो मसाला आपण तयार केला ना त्याचा चांगला अर्क ह्या वांग्याला सेट होईल, चव वाढते वांग्याची। हे बघा, आता हे सगळे वांगे मी 2-4 असे 5-7 कट करून घेतलेले आहेत। कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं, कांदा टमाटर परतून घ्यायचं व्यवस्थित आणि ही वांग्याची भाजी ना तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, खरं सांगते सगळेजण घरातल्या आवडीने खातील, इतकं भारी लागतं वांगं हे। आता कांदा टमाटर परतून झालं की आपण हा जो मसाला तयार केला बघा तो चांगला भाजून घ्यायचा, परतून घ्यायचा। इतकी छान चव येते ना ह्या मसाल्याने, कोणत्याही रश्श्याला म्हणा, भाजीला म्हणा। आता मसाला बघा परतून झाला आहे, याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं, कारण आपल्याला तेल सुटेपर्यंत याची एक छान ग्रेव्ही बनवायची, त्याशिवाय तर मग रश्श्याला भाजीला चव येणार नाही। आता मसाला असा पहिला सुरुवातीला भाजून घ्यायचा आणि मग थोडंसं थेंब थेंब पाणी टाकायचं आणि याची छान ग्रेव्ही होईपर्यंत परतून घ्या। मस्त याला असं एकजीव करून घ्यायचं, जितका होईल तितका गॅस स्लोच ठेवायचा, नाही तर मसाला लगेच चिटकू शकतो, त्यामुळंच याला स्लो गॅसवर परतून घ्यायचं। झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत, ही ग्रेव्ही तयार होईपर्यंत ह्याला असं परतत राहायचं। बघा, मसाला जर चिटकत वाटत असेल तर लगेच थोडंसं पाणी टाकायचं, पण जोपर्यंत ह्याला छान तेल सुटत नाही ना तोपर्यंत हा मसाला ग्रेव्ही परतून घ्या, त्याशिवाय मग चव येणार नाही आपल्या भाजीला। आता झाकण ठेवते याच्यावर, झाकण ठेवले बघा, एक अर्धा मिनटं स्लो गॅसवर ठेवायचं।
तेल सुटेपर्यंत, हे बघू शकता, हे असं तेल सुटेपर्यंत मसाला हा चांगला भाजून घ्या तुम्ही. अगोदरच्या मसाल्यात आणि ह्या मसाल्यात फरक बघा, किती छान रंग चेंज झाला आणि तेल सुटलं आहे, म्हणजे मस्त मसाला परतला गेला आहे. आणि मग लगेच आता आपले हे जे वांगे आहेत ना ह्याच्यामध्ये सेट करायचे. बघा, त्या वांग्याला जे आपण कट पाडलेत ना त्यामध्ये सगळा हा मसाला लगेच पॅक होतो, आत जातो वांग्यामध्ये. आणि मग त्या वांग्याची एक चव लागते छान, म्हणजे असे फिक्के फिक्के वांगे लागत नाही खाता वेळेस. बस या मसाल्यामध्ये याला सेट करायचं. आणि हे वांग्याची जर तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल ना भातासोबत, तर मग रस्सा वाढवा. तर मला सुक्कीच बनवायची, तर मी अगदी थोडं पाणी टाकलं आहे. काय, जे वांगे ना ते कच्चे ते थोडेसे नरम सॉफ्ट होते. झाकण ठेवायचं, उकळी येऊन द्यायची, अगदी स्लो गॅस करायचा. हे बघा, आता स्लो गॅस ठेवला, उकळी यायला चालू झालेली आहे. झाकण ठेवायचं आणि एक 5 मिनिटातच हे वांगं तयार होतं स्लो गॅसवर. तर आता छानपैकी अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कसं चारही बाजूनी वांगे व्यवस्थित आपले शिजले जातील. हे असं हलक्या हाताने मिक्स करायचं. बस, पुन्हा एकदा झाकण ठेवायचं. आणि बघा, आपलं हे वांगं कसं नरम सॉफ्ट होत चाललेलं आहे. मसाल्याला छान आपण सुरुवातीलाच परतून घेतलं आहे आणि अजूनही मसाला चांगला परतला जातो आहे, त्यामुळे ह्या भाजीची चव इतकी भारी लागते ना. आणि वांगं थोडंसं कच्चं आहे, तर पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि थोडंसं अजून नरम सॉफ्ट करून घेते वांगं. आणि काय अति प्रमाणात जास्त गाळ पण नाही वांगं करायचं, ह्याच्यामध्ये थोडासा कडकपणा हवा आहे, कारण आपल्याला ते वांगंसुद्धा खाण्याची एक आनंद आला पाहिजे. आता बघा, हे वांगं किती छान झालं आहे. गॅस बंद केला आहे, परफेक्ट असं वांगं झाले बघा. मस्त वाटतं, एकदम असं तोंडाला पाणी सुटायसारखं वांगं झालेलं आहे. वांग्याची भाजी अशा पद्धतीने करून बघा, सगळेजण आवडीने खातील. तर चला, आता आपण याला गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. वांगे नरम सॉफ्ट झालेले आहेत आणि हे आपलं वांग्याची भाजी तयार झाली खाण्यासाठी. तर गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही ह्या वांग्याचा एकदा आस्वाद घेऊन बघा. अशा पद्धतीने हे वांगं करून बघा, बोटं चाटून पुसून खाताना इतकी भारी लागतं. नेहमी नेहमी वांगं म्हटलं ना तर तुम्हाला ह्या भाजीची आठवण येणार, तुम्ही नक्की करतात, इतकी भारी वाटते. आणि ह्या मसाल्यामध्ये ना तुम्ही प्रत्येक भाज्या करू शकता, सुक्या करू शकतात, रस्स्यावाल्या करू शकतात. तर असा मसाला बनवून ना अशी वांग्याची भाजी नक्की करून बघा. याच्यामध्ये बटाटे टाकू शकता आणि जर भातासोबत खायचं असेल तर थोडा रस्सा वाढवायचा, झालं. वांगं भातसुद्धा तुम्ही आवडीने हे बनवू शकता. तर कोणी पाहुणे रावळे आले तर अचानक त्यांना असं गावरान बेत करून द्या, ज्वारीच्या भाकरी करून द्या, बघा किती आवडीने खातील. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची ही वांग्याची आपली भाजी आवडली असेल तर लाईक करा, अशी चॅनलवर सबस्क्राईबर करा व्हिडिओ बघण्यासाठी. तर मस्त झाली का नाही, एकदम चमचमीत झणझणीत अगदी हॉटेलसारखी वांग्याची भाजी. तर आता मला लागली भूक, मी घेते खाऊन. तुम्ही पण या सगळे खायला आणि व्हिडिओ बघत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.